नमस्कार, सुखमंत्र चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। नारळाच्या झावळीपासून विणलेला झाप कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। कारण आपण बेसिकली झाप फुगत घालतो पाण्यामध्ये आम्ही सुखे आणि त्याच्यापासून झाप वळले जातात आणि काही काही माणसं ओल्या झापाचे सुद्धा झाप वळून बनवतात। म्हणजे त्याची कशा प्रकारे ते वळायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। इथे आपण दोन पहिल्या पात्या सोडणार आहोत आणि ही एक मोडायची आहे। जिकडनं आपण झाप चिरून घेतोय त्याच्या खालच्या बाजूने आपण झापाला वळायला घ्यायचं आहे। ती वरची बाजू आहे झापाची, पुढची बाजू आहे आणि ही पोवड्याच्या बाजूची खालची बाजू आहे। इकडून आपण तो मोडायला सुरुवात करणार आहोत। आता याच्यानंतर आपण पहिल्या दोन पात्या सोडल्या होत्या, इथे आपण आता एक पाती सोडून एक मोडणार आहोत।
आपला हा झाप वळून तयार झालेला आहे. ही एक प्रकारे बैठक म्हणून पण तुमची ह्याचा वापर करू शकता. ह्याच्यावरती आपण वाळवण घालू शकतो. हे छान सरफेस आहे इथे घालण्यासारखा. इथे तुम्ही वाळवण घालू शकता. याचा वापर तुम्ही पडवीसाठी करू शकता किंवा एखाद्या छोटसा तुम्ही पर्यटकांसाठी जर अशी राहुटी बनवली त्याची, तरी पण हे तुम्ही लावून त्याला नॅचरल त्यांना जे फिलिंग आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे थंड आहे. हा मी ओला झाप बनवलाय, त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही बसलात तर वारा पण ह्याच्यामध्ये थंड येतो. त्यामुळे हे अशा प्रकारे तुम्ही ह्याचे वेगवेगळे वापर पण करू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यावरती तुम्हाला वाटलं जर तर ह्याचा तुम्ही अंथरूण म्हणून पण उपयोग करू शकता. ह्याच्यावर तुम्हाला छान झोप लागेल. चटई वजा हा झाप आहे. एक प्रकारची ही चटईच विणलेली आहे आपलं, आणि नॅचरल आहे चटई, त्यामुळे तिचा वापर तुम्ही झोपण्यासाठी पण करू शकता. हा पूर्वीपासून लोक अशासाठी वापरत होते की त्यावेळेला प्लास्टिक अवेलेबलच नव्हतं बिलकुल. आता प्लास्टिक खूप मिळत आहे बाजारामध्ये, पण ते आपल्यासाठी चांगलं नाहीये आणि पृथ्वीसाठी पण चांगलं नाहीये. ज्यांना ज्यांना हा झाप वापरणं अवेलेबल असेल, ज्यांच्याकडे अवेलेबल असेल आणि वापरणं शक्य आहे, करणं शक्य आहे, त्यांनी जरूर हे वापरावं आणि आपली पृथ्वी पण वाचवावी आणि आपलं जीवनही छान होईल. यामुळे हाच माझ्या आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करून सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. धन्यवाद.